आकाशात हेलिकॉप्टर घिरट्या घालू लागलं की वाटतं मुंडे साहेब येतील. आताही डोंगरात उभं राहिलं, जाताना येताना रोडवर उभं राहिलं, वरून आकाशातून विमान जर चाललं किंवा कुणाचंही हेलिकॉप्टर जर चाललं तर असं वाटतं लोकनेते गोपीनाथ मुंडे साहेब या हेलिकॉप्टरमधून चालले असतील. आजही आम्हाला असं वाटतं आत्ता कुठून तरी हेलिकॉप्टरने येतील, विमानतळावरून खाली विमानातून उतरतील आणि पाठीवर थाप टाकून म्हणतील, विजय काय चाललंय बीडला, काय चाललंय गावाकडं, पाऊस पाणी आहे का, शेतकऱ्यांचं बरं चाललंय का, कार्यकर्त्यांची बाबतीत गेले कसेल विचारतील असं आत्ताही वाटतं. दिवंगत लोकनेते गोपीनाथ मुंडे यांना आपल्यातून जाऊन तब्बल 9 वर्ष उलटलेत, पण कार्यकर्त्यांना अजूनही ते जिवंत असल्याचाच भास होतो. देशाच्या राजकारणावर प्रभाव टाकणारे अजातशत्रू व्यक्तिमत्व म्हणून दिवंगत गोपीनाथ मुंडे यांचं नाव लोकांच्या काळजावर अजूनही कोरलेलं आहे. राजकारणामध्ये अजातशत्रू हा शब्द वापरला जातो, परंतु खऱ्या अर्थानं गोपीनाथ मुंडे साहेब हे अजातशत्रू होते. विकासाचं काम करताना किंवा समस्या सोडवताना पक्ष, धर्म आणि जात या गोष्टी मुंडे साहेबाच्या राजकारणाला कधी शिवल्याही नाहीत. मुंडे साहेब गेल्यानंतर बीड जिल्ह्यांच्या अनेक हालअपेष्टा सुरू झाल्यात. कधी पक्षीय हालअपेष्टा होतात, कधी विकासाच्या हालअपेष्टा होतात. परंतु मुंडे साहेब जर आज असते तर ह्या सगळ्या समस्या उद्भवल्या नसत्या. आज गोपीनाथ मुंडे असते तर त्यांनी महाराष्ट्राच्या राजकारणाचा IPL होऊ दिला नसता. महाराष्ट्रात असलेले राजकीय वातावरण पाहून त्यांच्या कार्यकर्त्यांच्या मनात आज ही भावना निर्माण होते. राज्याच्या विकासात देखील त्यांनी मोठे योगदान दिले असते असंही त्यांना वाटतंय. आज जी महाराष्ट्रामध्ये जी राजकीय परिस्थिती झाली मागच्या 5 वर्षामध्ये, अशी परिस्थिती कदाचित मुंडे साहेब असते तर झाली नसती. कारण खऱ्या अर्थानं महाराष्ट्रामध्ये राजकारणाचा IPL झालाय आणि कार्यकर्त्यांचा पक्षावर भरोसा राहिला नाही आणि नेत्यांचा खाली कार्यकर्त्यावर, म्हणजे पक्ष बदलतात, वेगवेगळे पक्ष एकत्रित येतात आणि कार्यकर्त्याची मुस्कटदाबी होती, वेगवेगळे विचाराचे लोक लगेच एकत्रित येतात. म्हणजे महाराष्ट्राचा जो IPL झालाय ते जर गोपीनाथ मुंडे साहेब जर स्वर्गीय मुंडे साहेब जर असते तर महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये फार वेगळे बदल दिसले असते. एकनिष्ठ राजकारण दिसलं असतं, महाराष्ट्राचा विकास दिसला असता आणि देशाच्या राजकारणामध्ये मुंडे साहेबाचं एक वेगळं नावलौकिक या मोदी सरकारमध्ये मुंडे साहेबाचं जसं गडकरीचं नाव आहे एक विकसनशील नेता म्हणून, तसं मुंडे साहेबाचंही नाव एक कामाचा मंत्री म्हणून त्यांच्याकडे देशानं बघितलं असतं. दिवंगत गोपीनाथ मुंडे राष्ट्रीय स्वयंसेवक संघातून पुढे आलेल्या भाजप या पक्षात काम करत होते, परंतु त्यांनी दलित OBC चळवळींना पाठिंबा दिला होता. मुस्लिम समुदायाच्या प्रश्नावर देखील ते स्पष्ट भूमिका घेत होते. इतकेच नव्हे तर 1995ला गणपती दूध पिण्याच्या घटनेच्या विरोधात विज्ञानवादाचा पुरस्कार करत त्यांनी स्पष्ट भूमिका घेतलेली होती. त्यांचं संपूर्ण राजकारण हे कायम बहुजन केंद्रीय राहिलं. ते जरी संघ परिवारात म्हणजे भाजप ही संघाचीच एक शाखा म्हणून पुढे आलं, संघाचा राजकीय चेहरा म्हणून भाजप पुढे आलं, पण गोपीनाथ मुंडे संघाचे कितपत होते हा मोठा प्रश्न आहे. म्हणजे अनेकदा त्यांच्या भूमिका संघाच्या प्रचलित भूमिकांना छेद देणाऱ्या होत्या. म्हणजे ज्यावेळी गोपीनाथ मुंडे उपमुख्यमंत्री होते, गणपती दूध पिल्याची गोष्ट असेल त्यावेळेस माझा गणपती दूध पित नाही अशी विज्ञाननिष्ठ भूमिका गोपीनाथ मुंडेंनी ठामपणे घेतली. गोपीनाथ मुंडेंनी हाक दिली की हजारोंच्या संख्येने विविध जाती धर्मातील कष्टकरी बांधव जमा व्हायचे. या लोकांसाठी मुंडे साहेबांचं भाषण म्हणजे पुढील वर्ष जगण्याची प्रेरणाच असायची. दसऱ्याला भगवानगडावर असणारा मुंडे साहेबांचा संवाद असेल, याच्यासाठी वर्षभर कार्यकर्ते, सामान्य जनता, नागरिक या सुचलेले असायचे आणि एकदा दसऱ्याच्या दिवशी मुंडे साहेबांचं भाषण ऐकलं की सामान्य फटका माणूस एक उभारी घेऊन आपले एक वर्षाची बिदागी ज्याला म्हणू आपण, अशी बिदागी घेऊन या ठिकाणी वर्षभर ऊर्जेनं जगायचा. मग भलेही जगण्यामध्ये कमी जास्त असेल, संघर्ष असेल, उपाशीपोटी राहायची वेळ असेल, परंतु मुंडे साहेबाचं नाव घेतलं की बीड जिल्ह्यातल्या सामान्य माणसाचा ऊर भरून यायचा. गोपीनाथ मुंडेंना जाऊन 9 वर्ष उलटली. अनेक दशके भारतीय राजकारणावर, समाजकारणावर प्रभाव टाकणारे व्यक्तिमत्व जाण्यामुळे देशाच्या राज्याच्या राजकारणात निर्माण झालेली ही पोकळी
आज सुद्धा कायम आहे. ही पोकळी भरून काढण्यासाठी बहुजनवादी भूमिका घेणारे, जात धर्मापलीकडे जाऊन लोकांना आपलेसे करणारे नेतृत्व भाजपमध्ये पुन्हा निर्माण होईल हे सध्याचे राजकीय वातावरण पाहता शंकाच आहे. हरिदास तावरे, मॅक्स महाराष्ट्र, बीड.